नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डी एस शिंदे, समाजशास्त्र विभाग KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिझास्टर मॅनेजमेंट किंवा आपत्ती व्यवस्थापन या विषयाची माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपत्ती म्हणजे काय किंवा डिझास्टर म्हणजे काय असे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. आपत्ती म्हणजे अचानक आलेलं संकट किंवा अचानक कोसळलेलं संकट असे आपण त्याला म्हणतो. मग हे संकट वेगवेगळ्या रूपाने मानवी जीवनामध्ये येत असताना आपल्याला बघायला मिळतं आणि याचं स्वरूप कधी कधी हे तीव्र स्वरूपाचं असतं, कधी वेदनादायक असतं, तर कधी अजून वेगळ्या स्वरूपाचे असू शकतं. ही आपत्ती जी आहे ती दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये येत असते. त्यासाठी आपल्याला आपत्तीच्या संदर्भात वेगवेगळे प्रकार जे आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहे. त्यामध्ये आपत्तीचे प्रकारांमध्ये पहिला प्रकार आहे नैसर्गिक आपत्ती. निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेला आहे, परंतु हा निसर्ग जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे संकट निर्माण करतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती निर्माण होतात आणि त्यामुळे मानवी जीवन जे आहे ते पुन्हा संकटामध्ये येऊ शकतं. यासाठी वेगवेगळ्या आपत्ती आहेत, त्या आपत्ती आपण सविस्तर बघणारच आहोत. त्यामध्ये भूकंप, महापूर, वादळे वगैरे सर्व या आपत्ती त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर मानवनिर्मित आपत्ती. मानवी चुका किंवा मुद्दामहून केलेल्या अनेक प्रकारच्या कृती यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती निर्माण होत असतात. त्याला मानवनिर्मित आपत्ती असं म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला मॅनमेड डिझास्टर असं म्हणतात. यामध्ये दहशतवादी हल्ला असेल किंवा ॲक्सिडेंट असेल किंवा मानवाच्या चुकांमुळे जे वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती निर्माण झालेल्या आहेत, मग ते आण्विक अपघात असो, अणुबॉम्ब असो किंवा कुठल्याही प्रकारच्या मानवनिर्मित हस्तक्षेपामुळे ज्या ज्या प्रकारचे संकट ओढवलेले आहेत त्या सर्व प्रकारच्या आपत्तींना मानवनिर्मित आपत्ती असं म्हणतात. त्यानंतर जैविक आपत्ती. जैविक आपत्ती ही या दोन्ही आपत्तींपेक्षा वेगळी आहे. आता ही आपत्ती जीवाणू, विषाणू यांच्यामुळे निर्माण होते. सध्या कोविड-19ची साथ संपूर्ण जगभर आणि भारतभर त्या ठिकाणी सुरू आहे आणि या आपत्तीनं आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेतलेला आपल्याला बघायला मिळतो. एक भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही आपत्ती म्हणजे एक प्रकारे जैविक आपत्ती होय. जीवाणू, विषाणूंमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना आपण सामोरं जातोय, ती आपत्ती म्हणजे जैविक आपत्ती होय. त्यानंतर आपण नैसर्गिक आपत्तीकडे पुन्हा एकदा वळूया. नैसर्गिक आपत्तीचे आपण उदाहरण बघितले: भूकंप, दुष्काळ, महापूर, चक्रीवादळे, जमीन खचणे, सुनामी लाटा. भूकंप ही एक विनाशकारी आपत्ती आहे आणि या आपत्तीमुळे कुठल्या कुठल्या प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं ते आपण सविस्तरपणे बघणार आहोत. आणि या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. दुष्काळ हा निसर्गाच्या मर्जीनुसार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. कधी अतिवृष्टी तर कधी अजिबात पाऊस नाही. मग ह्या दुष्काळातला सामोरं जाणारा मानवी समुदाय आपण बघितला असेल. आत्तापर्यंत हजारो वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचे दुष्काळ पडलेले आहेत आणि या दुष्काळामुळे सुद्धा मानवी जीवन होरपळून निघालेलं आहे. महापूर, अचानक आलेला महापूर असेल किंवा मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेला महापूर असेल, या महापुरामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं. चक्रीवादळे हा तर निसर्गाचा एक मोठा फटका त्या ठिकाणी बघायला मिळतो. आत्ताच काही महिन्यांपूर्वी कोकणामध्ये अशा प्रकारचं चक्रीवादळ आलं आणि या चक्रीवादळानं असंख्य घरं जी आहेत ती उद्ध्वस्त केलेली आपल्याला बघायला मिळतात. नारळाच्या, सुपारीच्या बागा असतील, आंब्याच्या बागा असतील, त्या उद्ध्वस्त केलेल्या आपल्याला बघायला मिळतात. जमीन खचणं हा एक नित्याचा भाग नैसर्गिक आपत्तीमध्ये मोडतो आणि भूकंपाचाच दुसरा उपप्रकार आहे तो म्हणजे सुनामी लाटा. सागरी भूकंप जे आहे ते निर्माण झाल्यामुळे महाकाय लाटा ज्या आहेत त्यांची निर्मिती होते आणि त्यामुळे सुनामी लाटा निर्माण होताना आपल्याला बघायला मिळतात. यामुळे सुद्धा मोठ्या प्रकारामध्ये मानवाची हानी होते, जीवितहानी होते, वित्तहानी होते आणि एक प्रकारे मानवी जीवन जे आहे ते संकटामध्ये सापडलेलं आपल्याला बघायला मिळतं. पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे भूकंप. भूकंप ही महाविनाशकारी आपत्ती असून ही आपत्ती किती भयावह आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी या ठिकाणी 30 सप्टेंबर 1993 रोजी झालेला जो भूकंप आहे तो महाविनाशकारी होता. समोरील छायाचित्रामध्ये आपण बघू शकतो की जवळजवळ 10,000 लोक लातूर, किल्लारी आणि जवळपास उस्मानाबाद या भागामध्ये ठार झाले आणि 30,000 लोक जखमी झाले. अशा प्रकारच्या महाविनाशकारी आपत्तीमुळे
एक प्रकारे मानवी जीवन जे आहे ते संकटात सापडलेलं आपल्याला बघायला मिळतं. आतापर्यंत असे शेकडो भूकंप महाराष्ट्रातच नव्हे, भारतात नव्हे, तर संपूर्ण जगभर झालेले आहे. आणि म्हणून ही भूकंप एक महाविनाशकारी आपत्ती आहे. या आपत्तीच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर या आपत्तीमुळे क्षणार्धामध्ये होत्याचं नव्हतं होऊन जातं. आता किल्लारी या ठिकाणी जास्तीत जास्त जीवितहानी होण्याचे कारण असे की या ठिकाणची जी सर्व घरं होती ही घरं दगड आणि मातीपासून बनवलेली होती आणि हा भूकंप रात्रीच्या वेळी झाला आणि त्यामुळे असंख्य लोक हे घरांमध्ये भिंतीखाली गाडले गेले आणि जास्तीत जास्त स्त्रिया आणि मुलं यामध्ये ठार झालेली आपल्याला बघायला मिळतात. हा एक महाविनाशकारी भूकंप होता. त्यानंतर आपण पुढचा भूकंपाचाच एक उदाहरण आपण बघूया. 26 जानेवारी 2001 रोजी गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये, कच्छ, भुज, राजस्थान या ठिकाणी जो भूकंप झाला, हा भूकंप रिश्टर स्केलनुसार 7 पेक्षा अधिक त्याची तीव्रता होती आणि यामुळे आपण समोरील छायाचित्रामध्ये बघू शकता की पत्त्यांप्रमाणे ह्या बिल्डिंग कशा कोसळलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे मानवी जीवन जे आहे क्षणार्धामध्ये होताचं नव्हतं होऊन जातं. विज्ञानामध्ये आपण प्रगती केलेली असली तर निसर्ग मात्र जर त्याचा प्रकोप झाला तर काय चित्र निर्माण होतं हे आपल्याला समोरील छायाचित्रामध्ये बघता येईल. त्यानंतर मुंबईमध्ये 30 जुलै 2005 रोजी मिठी नदीला आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात महापुराचं संकट ओढवलं. आपल्याला सर्वांना माहिती असेल की शहरांमध्ये काँक्रीटचे जंगल निर्माण होते. पाणी जिरायला किंवा मुरायला कुठल्याही प्रकारची जागा उरलेली नाही आणि यामुळे महापुराचं संकट ओढवतं. त्यातच प्लास्टिकचा अधिकाधिक वापर, कॅरी बॅग असो किंवा कुठल्याही प्रकारचं साहित्य आपण यूज अँड थ्रो या नियमाप्रमाणे वापरतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नद्या ज्या आहेत त्या प्रदूषित झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी प्लास्टिकचा कचरा हा गटारांमध्ये, नद्यांमध्ये अडकतो आणि त्यामुळे महापुराचं संकट ओढवलं. मुंबईमध्ये अशाच प्रकारची ही घटना घडली आणि या घटनेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी झालेली आपल्याला बघायला मिळते, जीवितहानी झालेली बघायला मिळते. हा एक निसर्गाचा प्रकोप आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढची दुर्घटना जी आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली. उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यामध्ये नारायणगावजवळ म्हणजेच डिंबे धरणाच्या परिसरामध्ये माळीण नावाचं एक आदिवासी गाव आहे. हे गाव रात्री झोपेत असताना मध्यरात्री डोंगर उतारावरून वाहून आलेला जो काही गाळ आहे, पुराचं पाणी आहे, त्यामुळे हे संपूर्ण गाव गाडलं गेलं. जवळजवळ 40 कुटुंबांचं हे गाव होतं. क्षणार्धामध्ये संपूर्ण गाळाखाली गाडलं गेलं आणि 25 माणसं मृत्युमुखी पडले आणि शेकडो माणसं ही जखमी झालेली आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच काय की डोंगर उतारावर शेती या ठिकाणी केली जात होती आणि भात शेती असल्यामुळे आणि छोटासा तलाव बांधलेला असल्यामुळे निसर्गामध्ये माणसाने केलेल्या हस्तक्षेपामुळे त्या ठिकाणी हा अपघात घडलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे ही एक नैसर्गिक स्वरूपाची आपत्ती आहे असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर त्सुनामी लाटा. आपल्याला सगळ्यांना माहिती भूकंपाचाच हा एक मोठा दणका जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. इंडोनेशिया या ठिकाणी 28 सप्टेंबर 2018 रोजी सागरी भूकंप झाला आणि या भूकंपाच्या महाकाय लाटा ज्या आहे त्या भारतीय समुद्र किनाऱ्यापर्यंत येऊन पोहोचल्या. तामिळनाडू असेल किंवा आपला अरबी समुद्र आहे या परिसरामध्ये या लाटा आल्या. इंडोनेशिया, मलेशिया, जावा सुमात्रा बेट या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि वित्तहानी झालेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच निसर्गाचा प्रकोपाचं हे एक उदाहरण आपल्याला ठिकाणी बघता येईल. आता या सर्व आपत्तीमध्ये आपल्याला भूकंप म्हणजे काय, भूकंपाच्या आपत्तीचं व्यवस्थापन आपण या ठिकाणी बघणार आहोत. भूकंप म्हणजे काय, भूकवच हलणं, हादरणं याला भूकंप असं म्हणतो आपण. आणि या भूकंपाचं व्यवस्थापन आपण कसं करू शकतो, आपण त्याला थांबवू शकत नाही, परंतु बऱ्याच प्रमाणामध्ये आपण त्याला प्रतिबंध करू शकतो आणि आपण स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं आणि समाजाचं आणि देशाचं संरक्षण करू शकतो. जपान हा देश भूकंपाचा देश आहे. हजारो भूकंपाचे धक्के पचवूनही जपान हादरलेला नाही आणि म्हणून आपत्ती व्यवस्थापन हे एक तंत्रज्ञान, एक व्यवस्थापन जे आहे संपूर्ण जगामध्ये निर्माण झालेलं आपल्याला बघायला मिळतं. भूकंप ही आपत्ती क्षणार्धामध्ये होत्याचं नव्हतं करून टाकते. आत्ताच आपण वरील छायाचित्रांमध्ये बघितलं. भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये घरे बांधण्यास परवानगी देऊ नये. भूकंपाचं क्षेत्र जे आहे ते निश्चित केलं जावं आणि त्यामुळे त्या ठिकाणी घरं असतील, इमारती असतील, उंच इमारती बांधण्यास परवानगी देऊ नये. त्याचबरोबर मोठी धरणं जी आहे, वीज प्रकल्प जे आहे ते बांधण्यास त्या ठिकाणी परवानगी देऊ नये. आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण जे आहे तिथल्या
लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्व व्यक्तींना देण्यात यावं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जी काही घरं असेल छोटी मोठी, त्या घरांचा किंवा प्रॉपर्टीचा, उदाहरणार्थ वाहनं असतील, घरं असतील किंवा गुरं असतील, या सर्व प्रकारच्या गोष्टींचा विमा काढता येतो. आणि या विमा काढल्यामुळे एक प्रकारचं संरक्षण जे आहे ते आपल्याला, आपल्या कुटुंबाला, समाजाला आणि देशाला सुद्धा मिळू शकतं. म्हणजे हे आपण भूकंप येण्यापूर्वी किंवा कोणतीही आपत्ती येण्यापूर्वी या गोष्टी आपण करू शकतो. पुढचा मुद्दा आहे भूकंप प्रसंगी करावयाचे व्यवस्थापन. बऱ्याचदा काय होतं, ज्यावेळेस भूकंपाचे धक्के बसतात अशा वेळेस माणूस घाबरलेला असतो, भीतीने गांगरून गेलेला असतो. अशा प्रसंगी काय करायचं की भूकंपचे धक्के बसतात त्यावेळेस घरातून शक्यतो मोकळ्या परिसरामध्ये जाऊन उभं राहावं. तसेच झाडाखाली, विद्युत तारांच्या खाली मुद्दाम थांबू नये, कारण झाड कोसळू शकतं, विजेच्या तारा आपल्या अंगावर कोसळू शकतात, म्हणून आपण आपली स्वतःची काळजी घेऊ शकतो. जर आपण प्रवासामध्ये असाल तर वाहन थांबवायला पाहिजे, कारण जर गाडी पुलावरून जात असेल तर पूलही कोसळू शकतो किंवा रस्ता खचू शकतो, काहीही होऊ शकतं, मोठा अपघात घडू शकतो. त्यामुळे आपण प्रवासात असाल तर ड्रायव्हरला सांगायचं की कृपया वाहन थांबवा. त्यानंतर झाडं आणि विद्युत ताराचं उदाहरण आपण आत्ताच घेतलंय की त्यामुळे सुद्धा मोठी हानी त्या ठिकाणी आपल्याला भोगावी लागू शकते. जर आपण स्वयंपाकघरात असाल तर प्रथम गॅस बंद करावा, कारण गॅस हा धोकादायक आहे आणि त्यामुळे गॅसचं रेग्युलेटर बंद करावं. आपण सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, आपल्या अंगावर काही पडू देऊ नये, डोक्याला मार लागू देऊ नये. तसेच इमारतीमध्ये जर असाल तर शक्यतो जिन्याचा वापर करावा उतरण्यासाठी, लिफ्टचा वापर करू नये असंही या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजेच काय की आपल्या शरीराचा सर्व प्रकारचा करविता कोण जर असेल तर मेंदू हा अवयव आहे. म्हणून मेंदूला, लहान आणि मोठ्या मेंदूला इजा होऊ नये यासाठी आपण शक्यतो डोक्याला संरक्षण द्यावं किंवा आपण शक्यतो डोक्याला मार लागू देऊ नये असंही त्या ठिकाणी सांगितलं जातं. शक्यतो टेबलाखाली किंवा सुरक्षित ठिकाणी आधार घेऊन आपण जर पडून राहिलं तेवढ्या वेळपुरतं तरी आपलं बचाव होऊ शकतो. भूकंप ही आपत्तीनंतर करावयाची व्यवस्थापन जे आहे ते आपण कशा प्रकारची करू शकतो हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. जखमींना मदत करावी, त्यांना धैर्य द्यावं. त्यानंतर बऱ्याचदा काय होतं की या आपत्तीमध्ये लोक घाबरलेले असतात, त्यांचं मनोधैर्य खचलेलं असतं, कारण आयुष्यात मध्ये सर्व प्रकारच्या केलेल्या कष्टाचं फळ जे आहे ते वाया गेलेलं असतं. म्हणजे घरं असतील, इमारती असतील, त्यानंतर गाड्या असतील किंवा इतरही काही वस्तू असतील की ज्या फार कष्ट करून घेतलेल्या असतात, त्यांचं नुकसान झालेलं असतं. आणि त्यामुळे अशा वेळेस आपण लोकांना धैर्य देणं, जखमींना मदत करणं या प्रकारच्या कामं त्या ठिकाणी आपण करू शकतो. अडचणी असतील तर त्यांच्या अडचणीत जे लोक असतील त्यांना मदत करावी. वरिष्ठ पातळीवरील शासन असेल, मीडिया असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे NGO असतील त्यांच्या संपर्कामध्ये राहून आपण अन्न, वस्त्र, निवारा या प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांना मदत करावी. आपण सुरक्षित असेल तर इतरांच्या मदतीसाठी आपण धावून जायला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जाते. त्याचबरोबर त्वरित संपर्क हा आपण मीडियामार्फत मोबाईलद्वारे करू शकतो. उदाहरणार्थ माळीण गावाच्या दुर्घटनेचं उदाहरण आपण आत्ताच बघितलं. ज्यावेळेस सकाळी माळीण गावाच्या जवळून एक बस जात होती तेव्हा कंडक्टरच्या लक्षात आलं की इथं गाव होतं आणि सगळा गाळा या ठिकाणी आलेला आहे, घरं दिसत नाही. त्यावेळेस त्यांनी प्रशासनाला सांगितलं आणि संपूर्ण यंत्रणा हल्ली आणि त्यामुळे त्या ठिकाणी जखमींना मदत मिळालेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच काय की संपर्क साधनांचा वापर हा या भूकंप आपत्तीमध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या आपत्तीमध्ये अत्यंत उपयुक्त ठरू शकतो आणि मदत कार्यामध्ये आपण सहभागी व्हावं अशी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली जाते. म्हणून भूकंप असेल, महापूर असेल, चक्रीवादळ असेल किंवा कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती असेल, त्या आपत्तीच्या प्रसंगी एक मानवतावादाच्या दृष्टिकोनातून आपण मदत करू शकतो असे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कारण मानव हा केंद्रबिंदू आहे. आपण जगा आणि जगू द्या असा संदेश त्या ठिकाणी देऊ शकतो आणि कुठल्याही प्रकारच्या मानवावर कोणत्याही प्रकारची आपत्ती आली असेल तर त्याला धीर देणं, त्याला मदत करणं हा मानवाचा स्थायी भाव आहे आणि तो आपण पूर्ण करू शकतो. अशा प्रकारे आपण नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी, विशेषतः भूकंपाच्या प्रसंगी आपण आपत्ती व्यवस्थापन हे करू शकतो. धन्यवाद.